आपल्याला पाहायला मिळतोय NR7 विरुद्ध प्रियांशी प्रसिद्धी 11 या दोन संघादरम्यान. NR7 संघाचे संघमालक आपण पाहताय निखिल पाटील, अजय टेलिकॉम मोहपाडा चे या ठिकाणी ओनर आहेत ते निखिल पाटील, मॅन फ्रॉम गोरठण. आणि प्रियांशी प्रसिद्धी 11 चे संघमालक कल्पेश पाटील होराळे यांचा हा संघ एकमेकाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल. जिथे सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला आपण पाहताय अमर, नॉन स्ट्राईकला नीरज. गोलंदाजीसाठी NR7 संघाकडून गोलंदाजी मार्कवर आलाय संकेत मते. मयूर मुंडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देऊया. पहिला चेंडू बॅटची अपरेज घेतले, चेंडू या ठिकाणी हवेमध्ये, चेंडू खाली, स्वतः गोलंदाज पहिल्या चेंडूवर मोठा हादरा, मोठा धक्का मिळतोय तो म्हणजे प्रियांशी प्रसिद्धी 11 संघाला. डीजे महेश दादा बांदल यांचं या ठिकाणी या सामन्यांसाठी शुभ आगमन झालंय, त्यांना सुद्धा विनंती आपण या ठिकाणी स्टेज मध्ये येऊन स्थानपन्न व्हा. पहिल्या चेंडूवर NR7 संघाला या ठिकाणी मिळाली आहे विकेट आणि त्यांच्याकडून या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जिथे आपण पाहता इनायत नंबर 3 वर आता मात्र फलंदाजीसाठी आयुष परबळकर हा फलंदाज आता आपण पाहताय. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजे प्रियांशी प्रसिद्धी 11 होराळे संघ. जिथे संकेत मते पुन्हा एकदा वनवटे व्हिलेज एंड कडून गोलंदाजी मार्कवर. संकेत मतेचा हा चेंडू यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. बॅक टू बॅक ची दुसरी विकेट साजरी केली जाते NR7 संघाकडून. डीजे आपण पाहताय खेळाडू कक्ष बनवलेत, त्यानंतर प्रेक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी 2 कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे या खेळाडू कक्षामध्ये आणि प्रेक्षकांच्या कक्षामध्ये देखील पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. जिथे या आयोजकांचा आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ, कारण प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष आहे आणि तो 7 वर्षाचा अनुभव मात्र पूर्णपणे या 8व्या वर्षामध्ये झोकलाय तो म्हणजे आयोजकांनी. जिथे 40+ लेजंड खेळाडू अमोल मोरे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. जिथे वळूया मॅच कडे, तिथे 2 या ठिकाणी गडी बाद झालेत ते म्हणजे प्रियांशी प्रसिद्धी 11 संघाचे नवीन फलंदाज इनायत नंबर 4 वर आलाय पवन वैशंपायन. संकेत मते डोनवत एक्सप्रेस आपण पाहताय गोलंदाजी काय सुरेख चालू आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद करण्यात यश आलाय. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे, येणार का विकेट हॅट्रिक? हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि विकेट हॅट्रिक साजरी केली जाते. आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी संकेत मतेच्या माध्यमातून. साठी नक्कीच एक वाक्य असेल,
आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण पडलेल्या घरांच्या भिंतीच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. जिथे 3 गडी बाद झालेत, नवीन फलंदाज आपण इनायत नंबर 5 वर आलाय. चला, फलंदाजी करणारा संघ आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवा. मयूर हा फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी आलाय. बघा, जर आपला 12वा खेळाडू या ठिकाणी हजर नसेल तर आम्हाला आपलं बारसं घालावं लागेल, कारण युट्यूबच्या माध्यमातून हे सामने लाईव्ह आहेत आणि तिकडे नाव टाकणं महत्वाचं आहे. XYZ ABC आम्ही टाकू शकत नाही. जिथे हा चेंडू आपण पाहिला बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅकच्या 3 विकेट, त्यानंतर बॅक टू बॅकच्या 2 निर्धाव. मेडन ओव्हर साजरी होणार का? आणि जर मेडन ओव्हर साजरी झाली तर आजच्या दिवसातील जगदंब प्रीमियर लीग पर्व 8 या 8व्या पहिऱ्याची पहिली वहिली मेडन ओव्हर ठरणार जर हा चेंडू निर्धाव आला तर. जिथं या चेंडूवर सुद्धा साजरी केली जाते विकेट. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. पंकज देशमुख, पोलीस पाटील नारंगी यांना देखील विनंती, आपण या ठिकाणी स्टेज मध्ये या. राहुल पाटील वनवटे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. या ग्राउंडच्या कामामध्ये, पूर्ण ग्राउंड या ठिकाणी हे बनवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा हात आहे आणि ज्यांच्याकडून या जगदंब प्रीमियर लीग साठी खूप सारी मदत या ठिकाणी केली गेली, ग्राउंड मध्ये प्रत्येक कामामध्ये ज्यांच्याकडून लक्ष दिलं गेलं, ते राहुल पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण स्टेज मध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. दुसरा षटक घेऊन गोलंदाज रमेश उर्फ रबाडा आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू ऑन साईडला या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी खातं उघडलं जात आहे. नीरज आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि सांघिक खातं देखील उघडलं जात आहे, ते म्हणजे या 1 धावेने. 1 धाव धावफलकावर आली. बराच वेळ या ठिकाणी गेला, जिथे 4 विकेट आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, काय तिखट मारा होता तो, आणि त्यामुळे मात्र पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळत आहे, तो म्हणजे प्रियांसी प्रसिद्धी 11 संघ. जिथे प्रत्येक टीमचे आपण पाहताय 3 सामने असणार आहेत. या 3 सामन्यांमध्ये कमीत कमी 2 सामने तरी जिंकणं महत्वाचं आहे, कारण जर का आपले गुण समान झाले तर मात्र बॉल आउट खेळवलं जाणार आहे. याची सुद्धा नोंद घ्या. आता मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेतली, चेंडू खाली, या ठिकाणी यस सावंत येतोय. एक सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. तिथे 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली. या एका धावेने 2 धावा धावफलकावर. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला 1 बाउंस चेंडू चाललाय, सीमारेषे बाहेर येतोय. या सत्रातील पहिला चौकार नीरज दाबनेच्या बॅटमधून.
सकाळी 4 रुपये किमतीला आलेला या ठिकाणी न्यूजपेपर संध्याकाळी 40 रुपये किलो रद्दीमध्ये विकला जातो. त्यामुळे वेळ खूप महत्वाची आहे. तिथे आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी आलाय रमेशच्या पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिला चौकार. धावफलक जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 धावा धावफलकावर आहेत. अडचणीत जरूर सापडलाय प्रियांशी प्रसिद्धी 11, परंतु नीरज सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. ही जमेची बाजू म्हणावी लागेल. इथे नीरजच्या माध्यमातून बघा फील्ड प्लेसमेंट बरोबर आता मात्र खेळलं जात आहे. चेंडू लगावलाय समालोचन कक्षाच्या दिशेने. या ठिकाणी चेंडू आलाय सीमा रेषे बाहेर. 1 बाउन्स चौकार. प्रभाकर नाशिककर आणि विनोद शर्मा यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी स्टेजमध्ये लवकरात लवकर या. मनोज पाटील यांना आपल्याला सुद्धा विनंती, या ठिकाणी आपण या स्टेजमध्ये. या चेंडूवर चौकार आला. 10 धावांवर जाऊन पोहोचला प्रियांशी प्रसिद्धी 11 संघ. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय सीमा रेषे बाहेर. बॅकचा दुसरा चौकार. क्षमा असावी. बॅक टू बॅकचा तिसरा चौकार येतोय नीरजच्या बॅट मधून. तिथे 14 धावा धावफलकावर आल्या. डीजे या ठिकाणी आता मात्र सुंदर धून आपण वाजवायला सुरुवात केली. आता मात्र टायमिंग चुकत नाहीये. चांगली कामगिरी करणार त्याचं नक्कीच आपण या ठिकाणी वावा करू, पण चुकीची कामगिरी जर झाली तर फटके बसणार आणि ते फटके शाब्दिक असणार. जिथे वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा आपण पाहताय रमेश याच्यावर मात्र हल्ला चढवलाय नीरज या फलंदाजाने. 2 सिंगल, बॅक टू बॅकचे 3 चौकार, 14 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय या सत्रातील. आता मात्र चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर. बिग हिट, षटकार. पंकज दादा देशमुख या ठिकाणी यांचं आगमन झालंय. पोलीस पाटील नारंगी त्यांना या ठिकाणी विनंती, आपण या ठिकाणी स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय कुणाल खोपकर हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू या ठिकाणी फलंदाज आदित्य याच्यासाठी. हा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये यश येत आहे. पंकज देशमुख, पोलीस पाटील नारंगी. पाटील बोललो तरी चालेल आता त्यांना, कारण पोलीस पाटील की मिळाले. तर विनंती आहे या ठिकाणी आपण स्थानपन्न व्हा. अनिकेत पाटील स्वाली यांना सुद्धा विनंती आहे या ठिकाणी आपण स्टेजमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. विनोद शर्मा, प्रभाकर नाशिककर यांना विनंती आपण सुद्धा या. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर. येतोय पंचांचा इशारा. चौकार.
हा चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉल मैदानामध्ये फेकला जातो, जिथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिरावला गेला. 28 या धावसंख्येवर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कुणाल खोपकर हा गोलंदाजी करतोय. हा चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेर, डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. पंच सुरेश पांडे यांचा इशारा हा येतोय. वाईड चेंडू, वाईडची 1 धाव स्कोर कार्डवर प्लस केली जाणार. एका धावेने आपण पाहताय 29 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. तृतीय षटकामध्ये या ठिकाणी फलंदाजी करतोय प्रियांशी प्रसिद्धी 11 हा संघ. डाव्या हाताचा फलंदाज आदित्य. आता मात्र या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला त्या चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट या एका धावेने. धावफलक 30 या धावसंख्येवर. 30 धावा धावफलकावर आल्या. जिथे आपण पहिलं षटक पाहिलं होतं, मेडन षटक, ज्या षटकामध्ये 4 खेळाडू बाद झाले होते, त्यानंतर थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण आलं होतं ते फलंदाजी करणारा प्रियांशी प्रसिद्धी 11 संघावर. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चढवलेला नीरज दामनेचा हल्ला, ते आलेले बॅक टू बॅकचे 3 चौकार आणि त्यानंतर षटकार या ठिकाणी चांगल्या धावांपर्यंत 40 धावांपर्यंत 30 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. हा चेंडू काय फटका सजवलाय. चेंडूला केलाय पुल ठरलाय सक्सेसफुल. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा, षटकार. आपलं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. जिथे 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलकावर धावा पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकाराच्या साह्याने 36 धावा धावफलकावर आल्यात. जिथे 4थं षटक घेऊन गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर. तन्मय हा गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आलाय. वैयक्तिक पहिले, सांघिक कोट्यातून 4थे, स्लॉग ओव्हरचे महत्वाचे षटक घेऊन. या षटकासाठी आपण स्ट्राईकला पाहताय आदित्य, डाव्या हाताचा फलंदाज. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय नीरज, ज्याची काय फलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. 3 चौकार आणि 2 षटकार नीरजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 7 चेंडू, वैयक्तिक 21 धावांवर नीरज या ठिकाणी खेळतोय. जिथे एका बाजूने या ठिकाणी विकेट पडल्यानंतर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. हा चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता या स्लॉग ओव्हरचा प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा असणार आहे, तो म्हणजे प्रियांशी प्रसिद्धी 11 संघासाठी. खेळ बाकी आहे या स्लॉग ओव्हरच्या षटकातील. हे चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत, कारण या चेंडूंमध्ये ज्या धावा येतील ना त्या द्वितीय सत्रामध्ये फायदेशीर ठरतील. या ठिकाणी प्रियांशी प्रसिद्धी 11 संघासाठी काय फटका लगावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय, चौकार.
घोषित केलंय पंचांनी. वाईडची हे एक धाव, या एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचतोय 47 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये जिथे एकही धाव नव्हती तिथून मात्र या ठिकाणी नीरजची चांगली फटकेबाजी, आदित्यची चांगली साथ त्याला पाहायला मिळाली. यानंतर हा चेंडू स्लॉट मध्ये आलाय, त्याला बाजूच्या प्लॉट मध्ये जाईल का, परंतु लाईनच्या बाहेर उभा राहून पकडलेला हा झेल आणि जिथे पंचांचा बोट या ठिकाणी दोन्ही हात आकाशाकडे येतोय. षटकार. चोवीस चेंडूचा खेळ संपला, पहिलं सत्र समाप्त झालं आणि धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. 54 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी NR7 संघाला 24 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. या दरम्यान आपण बोलूया या ठिकाणी अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं जतन जगदंब प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे. तर पाहुण्यांच्या स्वागताकडे विनंती असेल, डेव्हिड आपण त्या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत सत्कार करायचा. थँक्यू अमित पाटील सर. नक्कीच आपण अतिथी मंचावरती आमचे पाहुणे आपण पाहतोय. चंद्रकांत सावंत, आपण जर कुठे असाल तर नक्कीच आपण अतिथी मंचाकडे या. चंद्रकांत सावंत चला मंचावरती. खऱ्या अर्थाने बघा मित्रांनो, आता हा तिसरा सामना आहे, चौथा सामना या पुढचा असणार आहे. काटोकार नियमन तुम्हाला आता पालन करावं लागेल म्हणा. चौथा झाल्यानंतर चौथा सामना जसा संपेल ना तसं नियमांची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू होणार. काटोकाट सर्व नियमांचं पालन करावं लागणार. जिथे एक लाईन आता 38 सर्कल लक्षात येत नाही आहे प्लेअरच्या, त्यामुळे एक आपण लाईन टाकू, त्या लाईन मध्येच या ठिकाणी फलंदाज क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. नक्कीच सन्मान्य श्री महेशजी मांदल साहेबांचे इथे सन्मान केला जात आहे. यानंतरचा होणारा सामना मोरिया 11 आणि राजे शिवछत्रपती वॉरियर्स, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. मोरिया 11 आणि राजे शिवछत्रपती वॉरियर्स आपले कर्णधार आपण लवकरात लवकर पाठवा. त्याचनंतर आपण पाहतोय आमचे दारगी गावचे पोलीस पाटील सन्मान्य श्री पंकज दादा देशमुख यांचा इथे सन्मान केला जाईल. मी आयोजक कमिटीला विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण आपले अतिथी मान्यवर अर्थातच पंकज दादा देशमुख यांचा इथे खऱ्या अर्थाने सन्मान केला जाते. वस्त्र, अंगार आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने भेट वस्तू म्हणून आपण पाहतो या खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह दिलं जात आहे. धन्यवाद पंकज दादा, आमच्या या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेला उपस्थिती लाभवली आपण मनपूर्वक असा आभार. त्यानंतर त्याचबरोबर मयूर दादा मुंडे यांना सुद्धा विनंती आहे, या मयूरदा आपला सुद्धा या स्पर्धेमधून सन्मान केला जाईल, या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि त्याचनंतर 40 प्लसचे आमचे लेजंड खेळाडू अमोल दादा मोरे, त्यांच्या माध्यमातून बरेचसे यंग खेळाडू खऱ्या अर्थाने आपण पाहतो ज्या मोठे झालेत, अशी मी अमोल दादा मोरे यांना विनंती करेन, प्लीज आपण या आमच्या विनंतीला आपण मान द्यायचंय. किरण जाधव याला विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी मोरे द लेजंड 40 प्लसचे खेळाडू आहेत त्यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर पहिल्या जगदंब प्रीमियर लीगचे खऱ्या अर्थाने अध्यक्षाची भूमिका ज्याने सातत्याने चांगल्या प्रकारे पार पाडली अशा आमचे किरण जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतो या अमोलजी मोरे यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर वनोटे गावचे आमचे राहुल दादा पाटील, या मैदानासाठी लागलेली राहुल दादा पाटील, नक्की आपण या अभिषेक कदम यांना मिळालेली या पूर्ण कमिटीला मिळाली खंबीर साथ आणि त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला जातोय. मी चंद्रकांत सावंत याला विनंती करेन, आपण राहुल दादा पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे. वस्त्र, अंगार आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची भेट म्हणून आपण पाहतोय, सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय राहुल दादा पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. धन्यवाद राहुल दादा पाटील, अभिषेक कदम आणि पूर्ण कमिटीच्या सपोर्टिव्ह स्टाफ मध्ये आपण आहात, आपला सुद्धा मनपूर्वक आभार. यानंतरचा सामना असेल, टॉस नक्कीच केला जाईल. चला अनिकेत दादा पाटील, आपला सुद्धा विनंती आहे, या अनिकेत दादा पाटील
प्लीज आपण आमच्या या विनंतीला मान करा आणि लगेचच आपण टॉस साठी जाणार आहोत. यात अमित पाटील सर आपण अनाउन्समेंट करायचं आहे पुढच्या मॅचचा. पुढचा सामना यापुढील आपल्याला पाहायला मिळेल. चौथा सामना मोरिया 11 विरुद्ध राजे शिवछत्रपती वॉरियर्स. चला टॉस साठी मी विनंती करेन आमचे अतिथी मान्यवर पंकजदा देशमुख यांना विनंती करेन आपण टॉस साठी या. आजच्या दिवसातील चौथी लढत आपल्याला पाहायला भेटेल. टॉस बॉक्स मध्ये खऱ्या अर्थाने टॉस केला जाईल. अक्षय जाधव आणि अभि जाधव किरकिंड गावचे आमचे पाहुणे यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होते. मी विनंती करेन आपण अतिथी मंचावरती स्थान बनवा. टॉस केला जाईल. नक्कीच दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि आमचे द व्हॉइस ऑफ मोपाडा यश मालकर सर यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण मायक्रोफोन वरती नक्कीच आमंत्रित व्हा. वेलकम बॅक टू यश मालकर सर. टॉस केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये टॉस जिंकलाय अर्थातच टीम मोरिया 11 संघाने. नक्कीच मोरिया 11 संघ मिहिर पाटील संघाचे संघ मालक आहेत. नक्कीच या 4 षटकाचा सामना आहे आणि प्रथमतः आपण काय घेतलंय 4 षटकाच्या सामन्यामध्ये. मैदानाचा जर इतिहास पाहिला तर या मैदानावरती चेस आणि डिफेन्स सुद्धा झाल्यात, परंतु त्या इतिहासाचा बघून आपण टॉस जिंकून काय घेतलंय. फिल्डिंग घेत असताना तुमच्या संघाची खऱ्या अर्थाने बांधणी कोणत्या प्रकारे आहे. 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल. कमीत कमी 40 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या स्पर्धेबद्दल काय सांगाल आणि अभि दादा कदम यांच्या पूर्ण कमिटीबद्दल आपण काय सांगाल. आयोजन बोलावं तर खूप सुंदर आहे अभियादाचं. नक्कीच धन्यवाद. हे होते मिहिर पाटील यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. परंतु विनय सकपाल नक्की तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकून प्रथमतः आपण बघतोय टीम विनय सकपाल मोरेला संघाने काढता पाय घेतलात तुम्ही इंटरव्ह्यू मधून, परंतु मी जेव्हा असेल ना समोर तेव्हा तुम्हाला काढता पाय घेऊन देणार नाहीये. वळूया मैदानाकडे. अक्षय पाटील आणि अभिज जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्दसंबंधाने आपण सहर्ष असं स्वागत करूया. मैदानात काय घडला. पहिल्या चेंडूवर आलेली सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवर आलेला षटकार, जिथे 55 धावांचा पाठलाग करायचा येणार 7 संघाला, तिथे धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. नॉन स्ट्राईक ला ऋषी पाहिला पहिल्या चेंडूवर संकेतने काढलेली सिंगल, त्यानंतर ऋषी पाटीलचा या ठिकाणी मोठा फटका आणि त्यानंतर मात्र आता आलेली सिंगल धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा धावफलकावर आल्या. नीरज दाबणे हा गोलंदाजी मार्कवर आहे. पुढचा चेंडू घुटना टेक तमाशात दे. एक 1 बाउन्स चेंडू चाललाय. सीमा रेषे बाहेर येतोय. पुन्हा एकदा चौकार. थँक्यू सो मच डीजे. चौकाराने या ठिकाणी धावफलक हल्ले. 12 धावा धावफलकावर आल्यात. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. चांगली सुरुवात या ठिकाणी मी म्हणेन निखिल पाटील यांच्या येणार 7 संघाने केली आहे. काय यशरक्षण पाहायला मिळालं अमर मोरेच्या माध्यमातून. तिथे क्लोज किपिंग केली जाते, ती म्हणजे फलंदाज संकेत मते हा फलंदाजासाठी पहिल्या चेंडूवर सिंगल, नंतर षटकार, पुन्हा सिंगल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. या सत्रातील पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिला नीरजच्या माध्यमातून, जिथे 12 धावांवर या ठिकाणी धावफलक स्थिरावलाय. कल्पेश पाटील यांचा संघ आहे, तो म्हणजे प्रियांसी प्रसिद्धी 11 आणि त्यानंतर येणार 7 आपण पाहताय अजय टेलिकॉमचे मालक
ज्यांचं शॉप आहे मोपाडा या ठिकाणी निखिल पाटील यांचा NR7 हा संघ मैदानामध्ये एकमेकांशी झुंज देतो, जिथे हा चेंडू या ठिकाणी बॅक टू द बॉलर पाहायला मिळाला. हा चेंडू सुद्धा या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश येत आहे, जिथे 55 धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे NR7 संघाला, तिथे मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय पहिलं षटक समाप्तीनंतर 12 या धावसंख्येवर. क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक. आज वनवटे ग्राउंड वर गाजते जगदंबा प्रीमियर लीग. आज वनवटे ग्राउंड वर गाजते जगदंबा प्रीमियर लीग. आज वनवटे ग्राउंड वर गाजते जगदंबा प्रीमियर थँक्यू लीग. सो मच डीजे. चला वेळ घेऊ नका, 15 मिनिटाच्या आत 3 षटक संपणं महत्वाचं आहे. जर का 15 मिनिटाच्या आत 3 षटक संपले नाही तर चौथ्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. जिथे आपण प्रत्येकाच्या पहिल्या सामन्यामध्ये ही सगळ्या नियमांचे अनाउन्समेंट करणार आहोत, कारण प्रत्येकाचा पहिला सामना आहे. त्यानंतर मात्र त्या नियमांची अंमलबजावणी करायला सुरुवात करू 5व्या सामन्यापासून. जिथे 30 सर्कल ची जी लाईन आहे त्या लाईन मध्ये बॅट्समनने या ठिकाणी क्रॉसिंग करणं गरजेचं आहे. 30 सर्कलच्या लाईनच्या आधी जर क्रॉसिंग झाली नाही तर मात्र आपल्याला पेनलाइज केलं जाईल, याची सुद्धा नोंद घ्या. आणि नेक्स्ट बॅट्समन जो या ठिकाणी पवेलियन मधून येईल त्याला मात्र बाद दिलं जाईल. परंतु विनंती आयोजकांना, एक लाईन आपण मारा, 30 सर्कलच्या बाहेर आहे ना, एक सरळ लाईन मारा, तिथूनच क्रॉसिंग झाली पाहिजे. आता मात्र या षटकासाठी आपण पाहताय गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवर आयुष परबळकर. ऋषिकेश या फलंदाजासाठी या ठिकाणी बॅटची कडा घेतली आहे, काय झेल पकडलाय ऋषिकेश हा फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. जिथे टेनिस क्रिकेट म्हटलं ना तर आता मात्र निवियाचा पहिला हलक्या बॉलचा वापर व्हायचा, आता मात्र थोडासा निवियाचा हेवी चेंडूचा वापर केला जातो, जड बॉलचा वापर केला जातो. तिथे फलंदाजांना मात्र चांगली मुभा असते. जेव्हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येतो, बॅटमध्ये कनेक्ट होतो ना, तेव्हा तो चेंडू या ठिकाणी षटकाराच्या बाहेर जातो. परंतु गोलंदाजांकडे जो ब्रह्मास्त्र वापरतात यॉर्कर. अमित पाटील परखंदे यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी स्टेजमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन या ठिकाणी पहिल्या चेंडूवर या ठिकाणी रिव्हर्स स्वीप्ट अटेम्प्ट केलाय, चेंडू चाललाय, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु शर्यत त्या ठिकाणी चेंडू जिंकलाय, चेंडू चाललाय, सीमारेषे बाहेर येतोय, चौकार. बिग हिट, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू तेवढा ट्रायव्हल झाला नाही, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. फलंदाज या ठिकाणी इनायत नंबर 3 वर आलेला कुणाल खोपकर, दुसऱ्या क्रमांकाचा हादरा NR7 संघाला.
पाटा स्ट्राईकला आयुष परबरकर करतोय गोलंदाजी. इथे हा चेंडू ऑन साईडला खेळून काढला, एक धाव या ठिकाणी कंप्लीट. नीरज येतोय चेंडूवर डीप मधून, तिथपर्यंत एक धाव मात्र पूर्ण झाली. या एका धावेने धावफलक आलते, धावफलकावर धावा पाहायला मिळत आहे 17 धावा धावफलकावर आल्यात. 55 धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे NR7 संघाला. युट्यूबच्या माध्यमातून जे नवीन प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेत किंवा नवीन प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी मॅच बघतायत त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आणि त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, हा सामना सुरू आहे. कल्पेश पाटील यांचा संघ प्रियांशी प्रसिद्धी 11 संघ आता मात्र करतोय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करतोय निखिल पाटील यांचा संघ NR7. हा चेंडू आपण निर्धाव पाहिला, जिथे 17 धावांवर धावफलक स्थिरावला गेलाय. 55 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे NR7 हा संघ. पुढचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक कार्पेटच्या सहारे चाललाय. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. या एका धावेने आपण पाहताय 2 षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर. 9च्या सरीसरीने आपण पाहताय 18 धावा धावफलकावर आल्या. 2 षटक समाप्त झाले, 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. माझे साथी स्कोरर मला सांगतायत चेंडू आता मात्र बाकी असणार 12 आणि धावा करायच्या आहेत 37. 12 चेंडू 37 धावांची गरज. या दरम्यान आपण पाहताय सौरभ पाटील होराळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वळूया मैदानाकडे, जिथे हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. वळूया मैदानाकडे, जिथे हा सामना खूप महत्वाचा आहे. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे NR7 संघाला. तिथे मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय शकील सय्यद. शकील हा गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कर वनवटे व्हिलेज एंड कडून गोलंदाजीसाठी. हा चेंडू फुलटॉस आणि हा बीमरचा नो पंचांनी घोषित केलाय. सोने पे सुहागा या ठिकाणी षटकार येतोय, जिथे एक धाव नोची जोडली जाईल म्हणजे 7 धावांनी या ठिकाणी धावफलक आलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. निखिल आडाव या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिजित हातनोलकर यांना सुद्धा विनंती आपण स्टेजमध्ये या. गोरटनचे संदीप पाटील यांना सुद्धा विनंती आहे या ठिकाणी आपण स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हा. संजय पाटील उर्फ बाबू यांना सुद्धा विनंती आहे आपण या स्टेजमध्ये.
जिथे हा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला जातोय. समीकरण आता मात्र बदलत आहे. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहताय 29 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. शकीलला या गोलंदाजाची पहिला चेंडू जरूर नो टाकला, त्यावर जरूर षटकार आला, त्यानंतर मात्र सिंगल आणि त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव. प्रसादजी राणे यांना सुद्धा या ठिकाणी विनंती, आपण स्टेजमध्ये येऊन स्थानपन्न व्हा. प्रसादजी राणे तांबाटी. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. येतोय बिग हिट, षटकार. या षटकाराने आपण पाहताय 32 धावा धावफलकावर आल्या. जिंकण्यासाठी 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडूंचा या षटकामधील खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायची आहेत 23. 9 चेंडू 23 धावांची गरज. जिथे षटकार आलाय आपल्याला षटकार आला आकाशच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगला या ठिकाणी चेंडू लगावायचा होता. प्रयत्न या ठिकाणी फसतोय. जिथे निर्धाव चेंडूची संख्या पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळाली. आता मात्र चेंडू बाकी असतील 8 आणि धावा करायचे 23. 8 चेंडू 23 धावा. किमान 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 7 बॉल 23 धावा. नक्कीच तिथे स्कोररचं लक्ष असणं खूप महत्वाचं आहे मैदानाकडे. तिथे या चेंडूवर काय फटका सजवलाय. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क. येतोय बिग हिट. सूरज पांडे सरांचा इशारा, षटकार. प्रसिद्धी 11 संघाकडून चौथं षटक घेऊन कोणता गोलंदाज येणार, कोणत्या गोलंदाजाचा वापर होणार. कारण 6 चेंडू बाकी आहेत आणि धावा वाचवायचे आहेत आता मात्र 17. 6 चेंडू 17 धावा वाचवायचे आहेत. काय फटकेबाजी केली आहे. या तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार आले अक्षय पाटीलच्या बॅट मधून. सहा चेंडू 17 धावांची आवश्यकता. सलामीला आलेला फलंदाज संकेत मते. अजूनही आपण पाहताय मैदानामध्ये जो वैयक्तिक एक चौकार एक षटकाराच्या साहाय्याने या ठिकाणी खेळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन हा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. तिथे 6 चेंडू 17 धावा वाचवायचे आहेत. संकेत मते काय गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. पहिली वहिली मेडन ओव्हर पाहायला मिळाली ज्यामध्ये 4 विकेट या ठिकाणी होत्या. तो संकेत मते आता मात्र फलंदाजी करताना आपल्या संघाला विजय मिळवून देणार का, की या उलट या ठिकाणी गोलंदाजी करणारा संघ या ठिकाणी फ्रंटफुटला असेल. जिथे हा चेंडू पंचांचं बोट या ठिकाणी नो घोषित केलाय. जिथे एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय जरूर आणि दुसरी धाव सुरक्षितरित्या पूर्ण. नो प्लसचे या 2 धावा. जिथे 3 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र 41 धावा. 41 धावा धावफलकावर आल्यात. पुढचा चेंडू अमोल मोरे उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे ऐन मोक्याच्या क्षणाला फ्री हिट. तिथे आता मात्र समीकरण 6 चेंडू 14 धावा. पुढचा फ्री हिटचा चेंडू. या फ्री हिटच्या चेंडूवर किती धावा येणार, कारण या चेंडूवर फक्त रनआउटच्या साहाय्याने या ठिकाणी फलंदाजाला बाद दिलं जातं.
6 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू फ्री हिटचा घेऊन गोलंदाज केतन. तिथे या फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका लगावलाय. उंची जास्त, लांबी या ठिकाणी पुरेशी असेल का, परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय नीरज याने. षटकार नक्कीच अडवलाय. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं, ते म्हणजे चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आयुष परबलकर कडून. इथे चांगला फेकी पाहायला मिळाली, परंतु 2 धावा मैदानात नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा नी या ठिकाणी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 55 धावांचा पाठलाग करताना 43 धावा. समीकरण आता मात्र आलाय, चेंडू बाकी असतील 5 आणि धावा करायची आहेत अजूनही 12. या चेंडूवर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज संकेत मते. या ठिकाणी ऐन मोक्याच्या क्षणाला होतोय बाद. डीजे अक्षय पाटील गोर आपण स्टेज मध्ये येऊन स्थानपन्न व्हा. जिथे हा चेंडू 4 धावा, 4 चेंडू आणि गरज होती या ठिकाणी 12 धावांची, तिथे मात्र काय घडलं मैदानावर. स्ट्राईक चेंज करण्याच्या नादात मात्र या ठिकाणी आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली तन्मय या फलंदाजाला. जिथे या चेंडूवर हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय गोलंदाज केतन कडून. डीजे मास्टर साठी देऊया आता मात्र संधी. क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक. क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक. आज वनवटे ग्राउंड वर गाजतंय जगदंबा प्रीमियर लीग. आज वनवटे ग्राउंड वर गाजतंय जगदंबा प्रीमियर लीग. आज वनवटे ग्राउंड वर गाजतंय जगदंबा प्रीमियर लीग. आज थँक्यू सो मच डीजे. आता मात्र या ठिकाणी समीकरण आलाय. येणार 7 संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, चेंडू बाकी असतील 3 आणि धावा करायच्या 12. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 3 चेंडू 12 धावा. 2 मोठे फटके लगावणार का फलंदाज आकाश. आणि दोन्ही जर खेळाडूंचा विचार केला आकाश आणि केतनचा, तर एकाच गावातील खेळाडू आहेत. एकामेकाला खेळ एकामेकाचा चांगला माहिती आहे. तिथे मात्र कोण भारी ठरणार, कोण हवी ठरणार. हा फुलटॉसचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन हवेमध्ये, तिथे मात्र या ठिकाणी झेल कंप्लीट झाला नाहीये. हा झेल कंप्लीट झाला नाही. जिथे 1 धाव पूर्ण झाली, दुसरी धाव या ठिकाणी घेण्याच्या नादात मात्र फलंदाज आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. फलंदाज रमेश उर्फ रबाडा या ठिकाणी बाद. प्रीमियर लीग.